झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ये आम्ही जिंकलेलो आहोत. जिंकलेली आहे. एक मिनिट, आपण एका टीम मध्ये नव्हतो. अरे हा माझ्या टीम मध्ये. बाबा मी तुमच्या टीम मध्ये होती ना, आपण जिंकलो त्या. अरे ही आमच्या टीम मध्ये अजून फायदा काय? ही व्हॉलीबॉल खेळत होती, फुटबॉल खेळत होती. कसं दंगा चाललाय बघितला का सीताई? लहान पोरांसारखं खेळत्यात, मस्ती चालली आहे. लय भारी वाटतंय बघून. बघा ना, आपण सुद्धा 2 दिवस काय खेळलोय, काय काय केलंय ना, त्यामुळे आज असं शांत बसून सुद्धा बरं वाटतंय. पण ताई 2 दिवस कधी गेले आणि कसे गेले ते कळलंच नाही. मज्जा आली खूप. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सगळेजण एकत्र आहोत. हा असा योग येत नाही जुळून फारसा. होय की. पण एक सांगू काय सीताई, हे समजा ना ह्या आपल्या पोरांमुळे जमले बघा. हे सगळं इतकं छान सुरू आहे ना, कोणाची नजर नको लागायला. फ्रुट्स आई आई आम्हाला दे ना फ्रुट्स. ये ना मग खा, भरपूर आहे ते. भूक लागली मला, दे ना इथे आणून प्लीज. हो पण ये ना इथे येऊन खा ना. आई आई ग, पाठ दुखते अगं, खूप अंग दुखते, खूप खेळत थकले अगं. काय संपदा, आता खेळत होतीस तेव्हा तुझ्यात एनर्जी होती आणि आता इथे दे. नाही ते फुटबॉल पण होतं असं. ए बाबा, सॉरी व्हॉलीबॉल. खूप अंग दुखते, दे ना प्लीज प्लीज. थांबाले तुझे लाड. तुमच्यासाठी, तुम्ही पण खा. हे गेलं. कुठे राहिला इथे? आशू, काय झालं? मला टेन्शन आलं. ते बघ तिथे सगळे वाट बघत असतील आणि इथे काहीच झालं नाहीये. तुला काही मिळालं का? शांत, इतका वेळ शांत होतीस ना. थांब, हे बघ मी गेलो तिथे, विचारलं तिथे एक काय झालं? शेतकरी भेटला मला. तिथे तो सांगितलं त्यांनी की इकडनं एक रस्ता आहे जायला, ते आपल्याला चालत जायला लागेल. चालत जावं लागेल. तुला कळतं का एवढं आपण कसे आलो बोटीने? एवढे लांब आलो की नाही, मग चालत कसं जाणार? आता तू विचारलंस की मार्ग कुठला आहे, आता हा मार्ग आहे, एकच मार्ग आहे. तू एवढं शांतपणे बोलू नको. तू चल आता, बास्केट पकड. पकडतो ना, उठ. चल. दिव्या, काय ग? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।